नमस्कार मित्रांनो, कसे आहे सगळे? मजेत ना? तर मी मिथिल पाटील पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, लास्ट टाइम मी एक व्हिडिओ टाकली होती की मी गाडीचा फिटनेस जो आहे तो रिन्यू करायला दिलेला आहे. तर आज त्याची तारीख आहे अपॉइंटमेंटची. आज मी चाललोय पासिंगसाठी ऐरोलीला. तर व्हिडिओचा टायटल आणि थंबनेलवरून तुम्हाला तर हे कळलंच असेल. तर मी आता जातोय तिथे. मी आहे वसंत विहारला आहे बघा, गांधीनगरच्या इथे आहे. तर आता निघतोय. आता वाजल्यात 8:05 झालेले आहेत आणि आता निघतोय ऐरोलीला. कुठे तर ऐरोली नाका आहे ना, दिवा सर्कल म्हणून, तिकडूनच आतमध्ये तिथे आहे पुढे. तर आता ते मला तेवढंच बोलल्यात ऍड्रेस. आता तिकडे जाऊन मला शोधायला लागेल. गरम मसाला हॉटेल आहे त्याच्या इथे. तर बघूयात आता तिथे जातोय. काय काय डॉक्युमेंट्स वगैरे लागतील, काय पासिंग मध्ये बघतात किंवा कशी प्रोसेस असते, त्याबद्दल संपूर्ण माहिती मी देण्याचा प्रयत्न करेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा. आणि हाईपचा जो ऑप्शन आहे तो पण दाबून टाका, म्हणजे तुमचा सपोर्ट आहे असं मला कळेल. तर भेटूयात आता पुढे. A few moments later. तर मित्रांनो, जस्ट पोहोचलो इथे. आता वाजल्यात 9:05 झाल्यात. कम्प्लीट 1 तास झाला मला. बघा लाईन बघा केवढी आहे, भरपूर लाईन आहे. तुम्हाला या साईडनं पण दाखवतो. बघू शकता केवढी लाईन आहे. तर आता 9:05 झालेले आहेत. कम्प्लीट 1 तास लागला मला इथे यायला, कारण ट्रॅफिक खूप होती त्याच्यामुळे. तर बघूयात आता किती टाइम लागतोय. ते म्हणतात की ते पोलीस वगैरे साहेब आले की पटपट होतं, पण आता पुढे काय माहिती काय सिच्युएशन आहे, आहेत की नाहीत ते पण आयडिया नाहीये. बघूयात आता किती उशीर. ऊन पण खूप आहे. 9 वाजल्या सकाळचे, तरी पण एवढा ऊन आहे. तर गरम मसालाच्या इथून तुम्ही जर टर्न मारला ना, म्हणजे मुलुंडला जातो आपण ऐरोलीवरनं. तर मुलुंडला जायच्या आधी ब्रिजच्या अगोदर लेफ्ट आहे, गरम मसाल्याच्या पुढे. तिथून लेफ्ट मारून मग एकदम सरळ शेवटी यायचंय. तिथे असा हा मैदान लागतो, पुढे मैदान आहे. तिथे मैदानाच्या पण इथून सरळ येऊन मग तिथे अशी ही लाईन लागते. आता बघू शकता केवढी लाईन आहे. आपली गाडी ती तिथे आहे समोर, ठाण्याची रिक्षा. तर बघूयात आता, अजून गाड्या येतच आहेत हे बघा, आणि एवढी लाईन आहे. बघूयात आता किती उशीर होतोय. लवकर झालं तर बरं होईल. ट्रॅफिक मुळे लेट झालं, नाही तर मग अजून लवकर आलो असतो. 8:30 वाजेपर्यंत पोहोचलो असतो. 1 तास लागला मला इथे यायला. आता वाजल्यात 9:15, 9:20 झाल्यात आणि बघा एवढं पुढे आलोय मी. लाईन थोडी पुढे सरकले. आता मी तुम्हाला दाखवतो पेपर काय काय लागतात. ही तर पावती आहे, 2 पावत्या आहेत. बाकी आपलं लायसन्स, हे लायसन्स, आरसी, परत ही मीटरची पावती, सीएनजी बाटला आणि परमिट वगैरे लागतं. परमिटची झेरॉक्स प्लस अजून इन्शुरन्सची झेरॉक्स, अशा बऱ्याच गोष्टी लागतात त्याच्यासाठी. आणि बाकी पासिंग मध्ये ब्रेक लाईट वगैरे, अप्पर डिप्पर, परत इंडिकेटर चालतात का, वायपर वगैरे, हे सगळे बारीक सारीक गोष्टी आहेत त्या चेक करतात. बघूयात आता, इथे 9:15 तर वाजल्यात. बघूयात आता किती टाइम लागतंय. पटपट होतंय. आता लाईन तर पुढे सरकले थोडी. 2000 years later. मित्रांनो, आता वाजायला आल्यात 12:30. 5 मिनिटं बाकी आहेत. मगाशी तिकडे होतो, तिकडे समोर, आणि आता 1 तास अगोदर इथे लाईन लावली होती. 1-1.5 तास अगोदर इथे लाईन लावली. आता तिकडे पासिंग चालू आहे. पासिंग करून झालेलं आहे मित्रांनो माझं. आता किती दिवसात येतं फिटनेस बघूयात. तर व्हिडिओ काढता नाही आली, कारण व्हिडिओ काढणं अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी काढली नाही. म्हटलं तुम्हाला फक्त काय काय चेक करतात आणि डॉक्युमेंट्स काय लागतात तेच सांगेल नंतर. त्यासाठीच मी व्हिडिओ नाही काढली. आता पासिंग झालेली आहे. आता जातो आहे मी घरी. तुम्हाला सांगतो मी घरी जायच्या आधी की काय काय वगैरे डॉक्युमेंट मगाशी जसं म्हटलं ते त्याबद्दल. खूप उशीर झाला. सकाळी लवकर आलो असतो तर लवकर झालं असतं, पण 9 वाजता मी इथे पोचलो. 9:05ला मी इथे पोचलो आणि आता 12:30ला निघतोय. म्हणजे 10, 11, 12, 3.5 तास लागले मला व्हायला. तर सांगतो पुढे मी तुम्हाला काय काय लागतं ते. भेटूयात पुढे. आता 12:30 वाजल्यात. म्हटलं आता काहीतरी खाऊ, कलिंगड वगैरे. ऊन खूप आहे त्याच्यामुळे. तर आता मी तुम्हाला सांगतो, व्हिडिओ तर काढता आल्या नाही मला, पण मी तुम्हाला प्रोसेस सांगतो
की हेडलाईट वगैरे किंवा ब्रेक लाईट, वायपर, परत अशा म्हणजे या बारीक सारीक गोष्टी आहेत ना, अप्पर डिप्पर वगैरे ते चेक करतात आणि बाकी गाडी वगैरे चालवून बघतात, ब्रेक वगैरे बरोबर लागतोय की नाही ते वगैरे ते सगळं चेक करतात. तर व्हिडिओ तर काढता नाही आली मला, म्हणून हे सांगतोय. आणि डॉक्युमेंट्स तर मी मगाशी तुम्हाला सांगितले, परमिट, तुमचा जो CNG बाटला आहे त्याचा जो सर्टिफिकेट असतो तो, अजून पीयूसी तर नाही, हा म्हणजे पीयूसी तर आपली ऑनलाईन असतेच. बाकी हे असतं आपलं काय बोलतात, आपला जो RC, परत लायसन्स, हे सगळं लागतं. तर आता बघूयात किती दिवसात येतं माहित नाही, एजंटला मला विचारायला लागेल. तर बघूयात आता. पासिंगचं तर काम झालेलं आहे, फिटनेसचं. अशी ही प्रोसेस आहे पूर्ण याची, पासिंगची. पूर्ण दाखवता नाही आलं मला, कारण अलाउड नाही आहे व्हिडिओ वगैरे काढणं. म्हटलं जाऊ दे, तुम्हाला फक्त एवढंच सांगू शकतो मी. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, माहिती भेटली असेल, नसेल काही माहिती भेटली तर मला कमेंट करून विचारा किंवा डायरेक्ट मेसेज करा मला इंस्टाग्रामवरती, मी सांगेल तुम्हाला काही माहिती राहिली असेल तर. व्हिडिओ कसा वाटला असेल कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूयात असेच एंटरटेनिंग, इन्फॉर्मेटिव्ह आणि ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग मी तुमच्यापर्यंत घेऊन येत राहील. तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र. आता मी कलिंगड खातो.